नमस्कार डॉक्टर साहेब. या ना, बसा. सांगा तुमचा प्रॉब्लेम का? हा माझा मुलगा वेद आहे. बरं, काय झालं याला? सारखं वेड्यासारखं बोटावर गेम खेळत असतो. हा मोबाईल बघतो का? हो, खूप मोबाईल बघतो. नीट जेवण सुद्धा करत नाही. अभ्यास तर करतच नाही. तुम्ही याला काहीतरी समजावून सांगा. बरं केलं तुम्ही याला माझ्याकडे घेऊन आलात. वेद बेटा, इकडे इथे बस. वेद, अरे वेद, बघा ना डॉक्टर मॅडम हा असंच करतो. याचं कशाचंही लक्ष नसतं. वेद, अरे तिथे जाऊन बस. वेद बेटा, तू कोणत्या वर्गात आहे? डॉक्टर मॅडम, मी वर्ग 5वीत शिकतो. वेद, तू माझ्यासोबत चल. मी तुला इतर पेशंट दाखवते. या मोबाईलमुळे अनेकांचे किती नुकसान झाले ते तुला सांगते. वेद, अरे वेद, बघा ना डॉक्टर मॅडम हा असंच करतो. याचं कशाचंही लक्ष नसतं. चल. डिशम 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 डिशम. अरे वेद, इकडे असं काय करतोय? मॅडम आणि इथे माझ्यापाशी उभे राहा. डॉक्टर मॅडम हा कराटे शिकतो का? मला पण असं शिकाय. अरे हा दवाखाना आहे, येथे कराटे क्लास नाहीये. डॉक्टर मॅडम मग अशी ऍक्शन फायटिंग का करत आहे? या मुलाला मोबाईल मध्ये फायटिंग गेम खेळण्याची सवय होती. मोबाईल हातात नसला तरी हा गेम तो जगात वावरत असतो. या आजाराला गेमिंग डिस्कव्हर असे म्हणतात. चल समोर जाऊया. आई बघ ना, किती छान पुतळा आहे हा. अरे वेडा, हा पुतळा नाहीये, ही मुलगी आहे इकडे. डॉक्टर मॅडम, या ताईला काय झाली? अशी एकटक का बघते? डोळ्याच्या पापण्या सुद्धा हलवत नाही. हिला त्रास होत नाही का? ही श्रावणी आहे. गेल्या महिन्यापासून डिजिटल आय स्क्रॅन या आजाराने ती पीडित आहे. सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून तिची अवस्था झाली. वेद, ही सगळी पेशंट जास्त प्रमाणात मोबाईलवर गेम बरोबर खेळत होती. मोबाईलमुळे सर्व गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याचा गैरसमज होता कामा नये. बापरे. डॉक्टर मॅडम, मला सर्व समजले. मी मोबाईलचा गरजेपुरताच म्हणजे शाळेतील ग्रुप मॅडल मधील होमवर्क इतकाच करणार आहे.